Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या. कोलकाताच्या मध्यमग्राम इथली घटना. कारमधून प्रवास करत असताना 4 राऊंड गोळ्या झाडल्या. सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या छातीमध्ये 3 गोळ्या लागल्या. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या ड्रायव्हरला ही गोळी लागल्याची माहिती. 2 दुचाकीस्वारांकडून गोळीबार. टीएमसी स्वतःचा पराभव स्वीकारू शकली नाही. सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येमागे टीएमसीचा हात. भाजपचा टीएमसीवर आरोप. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. उद्या भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना राजीनामा सुपूर्द. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या तब्येतीची विचारपूस. त्याआधी शिंदेंकडून संजय दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस आणि एकाच गाडीनं प्रवास. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 9 वर्षीय नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अहिल्यानगरच्या एकरुखेमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ. विवाहितेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या. पतीसह सासू सासरे अटकेत. तर परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला. हिना खान पठाण जखमी. पतीसह 4 गुन्हा दाखल. पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा. डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी. पोलिसांकडून लाठीचार्ज. एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप. नगरपालिका महापालिकेमध्ये समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. जमिनींचे 7-12 उतारे आता बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये उद्या सुनावणी. विधेयकामध्ये अनेक तरतुदी असंवैधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. सुनावणीकडे लक्ष. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. निवडणुकीच्या काळामध्ये 77 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. मुंबईमध्ये उकाडा वाढला. तापमान 34 अंशांच्या पार. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट. 9 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. पुण्यामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 9% मोठी घसरण. दर $99.79 प्रति बॅरेलवर. दुसरीकडे देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर स्थिर राहणार. जागतिक तणावात मोदी सरकारचा मोठा दिलासा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.